सप्तरंग सांस्कृतिक कला मंचच्या 7व्या सत्राची सुरुवात 10 एप्रिलला होणार। गेली 10 वर्षे सप्तरंग सांस्कृतिक कला मंचच्या वतीने सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने तसेच पलूस परिसरातील नाट्यरसिकांना विविध नाट्यप्रयोग पाहता यावेत या उद्देशाने सप्तरंग कला मंचची स्थापना करण्यात आली। त्याला प्रतिसाद ही चांगला मिळाला। या वर्षीच्या 7व्या सत्राची सुरुवात शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी होत आहे। या 7व्या सत्राच्या शुभारंभाच्या निमित्ताने विविध अनेक मोठ्या नाट्यकलांच्या कलावंतांच्या उपस्थितीत सूर्याची पिल्ले हा मन महानाट्य प्रयोग सादर होणार आहे, अशी माहिती सप्तरंग सांस्कृतिक कला मंचचे अध्यक्ष सुनील कोळी यांनी दिली। सप्तरंग सांस्कृतिक कला मंच या 7व्या सत्राची सुरुवात येत्या 10 एप्रिल 2026 रोजी विश्वनाथ मल्टीपर्पज लॉन इथं सूर्याची पिलं या महानाट्यानं सुरुवात होते। गेल्या 10 वर्षापासून या सप्तरंग सांस्कृतिक कला मंच पलूस आणि पलूसच्या परिसरात जे कला रसिक आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या नाट्यप्रयोग असतील, मोठमोठे सिनेकलाकार या पलूस शहरामध्ये आणण्याचं काम करतं आहे। आणि या पलूस आणि पलूस परिसरामध्ये आज जर म्हटलं तर करमणुकीसाठी सहकुटुंब सहपरिवार एक सांस्कृतिक व्यासपीठ कुठेही नव्हतं। आज सांगलीसारख्या ठिकाणी किंवा कोल्हापूरसारख्या ठिकाणी जायचं म्हटलं तर पूर्ण कमीत कमी 5 ते 6 तासाचा वेळ जात होता। त्यामुळे ती एक भूक आम्ही या सप्तरंग सांस्कृतिक कला मंचच्या माध्यमातून पलूससारख्या ठिकाणी एक व्यासपीठ तयार करण्याचं काम करतोय आणि त्या या 7व्या सत्राची सुरुवात येत्या 10 तारखेला आम्ही चालू करतोय। पलूस आणि पलूस परिसरातील नाट्यरसिकांनी या संस्थेवर भरभरून प्रेम केलं। यावर्षी या सभासद योजनेमध्ये उच्चांकी 200+ सभासद झालेले आहेत आणि आता येत्या 10 तारखेला सूर्याची पिल्ले हे नाटकामध्ये सुनील बर्वे, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव यांच्याबरोबर 8 दिग्गज कलाकारांचा समावेश असणारं महानाट्य आपण या ठिकाणी सादरीकरण करतो। याच्या अगोदर प्रशांत दामले सर असतील, भरत जाधव असतील, भाऊ कदम असतील, विशाखा सुभेदार असतील, संकर्षण कराडे असतील, वेगवेगळे सिने अभिनेते आणि अभिनेत्री या पलूससारख्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। आज परवा जर तुम्ही टी व्हीवरची मुलाखत बघितली तर संकर्षण कराडेने आपल्या पलूसचं नाव घेतलेलं आहे त्या कार्यक्रमात। म्हणजे आता या समर्थ धुंडराज महाराजांच्या भूमीत आणि ज्यांनी जगाला संगीत शिकवलं ते पंडित विष्णू दिगंबरांची ही भूमी आहे आणि ह्या भूमीत एक सर्व लोकांची एक मागणी होती की आपलं एक कलेचं व्यासपीठ या ठिकाणी झालं पाहिजे आणि ते आमच्या आता सहकारी मार्गदर्शक संजय कुराडे साहेब आहेत, आमचे मित्र अशोक नाना आहेत, यशवंतदादा कदम आहेत, अशोक साळुंके असतील, आमचे पार्लेकर सर असतील, सोमनाथदादा हुमकर असतील, असे आणि आमचे इतर सहकारी अशोकदादा अशा सहकार्यांनी मिळून एक शिक्षण क्षेत्रात काम करणारे असतील, औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे असतील, शेती क्षेत्रात काम करणारे असतील, व्यापारी क्षेत्रात काम करणारे असतील, अशा सर्व लोकांनी मिळून ह्या सप्तरंग सांस्कृतिक कला मंच हा विना राजकीय एक असं व्यासपीठ या पलूसमध्ये आहे की इथं सर्व गटातटाचे सर्व क्षेत्रातली लोक एकत्र येऊन सहकुटुंब सहपरिवार ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत। तर माझे सर्व पलूस आणि पलूसच्या परिसरातील रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की येत्या 10 तारखेला या सत्राची सुरुवात होते, आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि या संस्थेमध्ये समावेश करून आपल्या आणि आपल्या कुटुंबियांचा एकत्रितपणे सहकुटुंब सहपरिवार येऊन आनंद घ्यावा या कार्यक्रमाची विनंती करतो। धन्यवाद।